नमस्कार, मी सुनीता. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा, आनंदाचा, आरोग्याचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर सर्वांच्या घरी दिवाळीची साफसफाई चालू आहे. कोणाची साफसफाई करून झाली असेल, कोणाची चालू असेल. माझी सुद्धा सर्व साफसफाई करून झाली आहे आणि माझी साफसफाई गेले 8 दिवस चालू होती. कारण मी एकटीने साफसफाई करायचं म्हटलं की मला 8 ते 9 दिवस साफसफाईला जातात. तर बघा, माझ्या घरात एवढी भरपूर भांडी आहेत की भांडी घासायलाच मला एकटीला पूर्ण 1 दिवस जातो. आणि सर्व घर साफसफाई करायचं म्हटलं तर 7 ते 8 दिवस साफसफाईला जातात. कारण माझ्या घरात बरंच साहित्य आहे. मला घर सजवायला खूप आवडतं आणि भांडी तर मला भरपूर आवडतात. म्हणून मी भांडीसुद्धा भरपूर खरेदी केली आहेत. आणि घरामध्ये अशी भरपूर भांडी असली की घर बघायला सुद्धा किती छान वाटतं. माझ्या घरामध्ये भरपूर स्टीलचे डबे आहेत, त्यामुळे मी प्लास्टिकच्या भरण्या डबे वापरत नाही. सर्व साहित्य स्टीलच्या डब्यामध्येच भरून ठेवते. आणि भरपूर भांडी असली की घरसुद्धा खूप सुंदर दिसते. मी हॉलसुद्धा खूप छान सजवला आहे. मी पूर्ण घराचा व्हिडिओ करून चॅनलवर अपलोड केला आहे, तो तुम्ही नक्की बघा. माझं घर खूप सुंदर मी सजवलं आहे. माझ्या घराला बांधलेलं आता 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. घर जुनं आहे, पण कोणी म्हणणार नाही की हे घर जुनं आहे. एवढं मी छान नीटनेटकं ठेवलं आहे. माझ्या मुलींची लग्न झाली आहेत आणि मुलगा IT इंजिनियर आहे. तो घरूनच काम करतो आणि शाळेत सुद्धा शिकवायला जातो. त्याच्यामुळे त्याला मला मदत करायला अजिबातही वेळ मिळत नाही. आणि मिस्टरांना रानातलं काम असतं. आणि जरी मिस्टरांना रानातलं काम नसलं तरी मिस्टर घरातलं काम करू लागत नाहीत. कारण त्यांना घरातलं काम करायला आवडत नाही. ते म्हणतात घरातलं काम करायला खूप त्रास असतो. तर बघा, सर्व भांडी कपाटावरून काढून बाहेर घासायला नेलेत. डब्यातलं सर्व साहित्य काढून एका रूममध्ये ठेवून दिलं आहे. एवढा पसारा आहे की मला अख्खं सगळं घर आवरायला 7 ते 8 दिवस लागतातच. इथे काही थोडीफार भांडी घासून ठेवली आहेत. बाहेर अंधार पडला आहे. बाकीची भांडी आतमध्ये नेली आहेत. आमच्या ह्यांनी ॲक्वा सुद्धा खोलला, कारण ॲक्वाच्या डब्यामध्ये थोडीफार घाण साठली होती आणि ॲक्वा सुद्धा स्वच्छ करायचा होता. आठवड्यातून एकदा तर मी सगळी वरनं झाडून अख्ख्या घराची साफसफाई तर करतच असते. पण अशी सणाला वर्षातून 2दा साफसफाई होते आणि ती म्हणजे उन्हाळ्यात यात्रेच्या अगोदर आणि दिवाळीमध्ये. त्यामुळे एकदम क्लिअरमध्येच माझी साफसफाई असते. आणि आपल्या घरातल्या सर्व वस्तूंची व्यवस्थित साफसफाई केली तर वस्तूसुद्धा भरपूर दिवस टिकतात, खराब होत नाही आणि आपले आरोग्यही चांगले राहते. 2 वर्षापूर्वी मी साफसफाई करायला बायका लावल्या होत्या. पण साफसफाई करायला बायका लावल्या की त्या कशी तरी साफसफाई करतात, व्यवस्थित स्वच्छता करत नाहीत, भांडीसुद्धा व्यवस्थित घासत नाहीत. खिडकीमध्ये बरीच धूळ साठलेली असते आणि मी खिडक्या पाण्यानेच धुवून काढते. कारण आम्ही प्रत्येक रूममध्ये पाईप टाकले आहेत. त्यामुळे पाण्याने जरी खिडक्या धुवून काढल्या तरी रूममधली फरशीसुद्धा छान धुता येते आणि घरसुद्धा छान स्वच्छ होते. आणि साफसफाई करायला बायका लावल्या की त्या आपल्या मनासारखी साफसफाई करत नाहीत आणि मला बायकांची साफसफाई काही आवडत नाही. त्यामुळे मी एकटीच माझ्या सवडीने दिवाळीच्या अगोदर 7-8 दिवस सफाई करते. अगोदर मी सर्व घराची साफसफाई करून घेते आणि लास्टला किचन ठेवते. सर्व भांडी काढून घेतली आहेत. आता ही काही भांडी काढायची बाकी आहेत. आता मी तुम्हाला माझं किचन दुसऱ्या दिवशी दाखवत आहे.
सर्व किचन स्वच्छ धुवून घेतलं आहे, कपाटं धुवून घेतली आहेत आणि कपाटावर पेपर अंथरून घेतले आहेत. पेपर अंथरले की दिसायला पण छान दिसतं आणि कपाटं पण स्वच्छ राहतात. पेपरवर धूळ साठली की पेपरसुद्धा बदलायला येतात. भांडी घासून उन्हामध्ये वाळवून डब्यामध्ये सर्व साहित्य भरून भांडी लावून झाली आहेत. या किचनला मला 2 दिवस गेले. 1 दिवस भांडी घासायला गेला आणि 1 दिवस कपाटं धुवून किचन सगळं स्वच्छ धुवून काढायला. आणि फ्रीजसुद्धा किचनमध्ये आहे, त्यामुळे फ्रीजसुद्धा आतून रिकामा करून आतून बाहेरून स्वच्छ करून घेतला. तांब्या पितळेची भांडी स्वच्छ घासून उन्हामध्ये वाळवून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये गुंडाळून ठेवलेत. म्हणजे ही भांडी 6 महिने अगदी छान चककत राहतात, काळी पडत नाहीत. जर भांडी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवली नाहीत तर तांब्या पितळेची भांडी काळी पडतेत. आम्ही जेव्हा घर बांधलं तेव्हा आमचं हेच किचन होतं. हे किचन लांबडं आहे, रुंदीला कमी आहे. पण आता अजून एक किचन या किचनच्या बाहेरच केलं आहे आणि तिकडे मी स्वयंपाक करते. आता हे किचन वापरत नाही, कारण ह्या किचनमध्ये किचन कट्टा छोटा होता. बघा, तुम्हाला दिसत आहे किचन कट्ट्याचा आकार. आणि इकडे ओव्हन ठेवला आहे. ओव्हन ठेवायला बाहेरच्या किचनमध्ये सुद्धा जागा नाही. तसं आमचं घर छोटंच आहे, जास्त मोठं नाही. घर छोटं असलं तरी मी खूप छान ठेवलं आहे, खूप छान सजवलं आहे. त्यामुळे घर बघायला खूप सुंदर दिसतं. आणि घर किती जुनं आहे ते तुम्हाला या फरशीवरूनच कळत असेल. आम्ही 20 वर्षापूर्वी घर बांधलं तेव्हा असली फरशी होती. आणि हे बघा माझं बाहेरचं किचन आहे. इथं आम्ही घराच्या मागे मोकळी जागा ठेवली होती. आणि हा आतल्या किचनचा कडापासुद्धा अजून तसाच आहे, तो काढला नाही. फक्त किचन कट्टा काढला आहे आणि तिथे फ्रीज व दुधाचे कपाट ॲडजस्ट केले आहे. हे दुधाचे कपाटसुद्धा खूप जुने आहे. आणि हे बघा बाहेरचं किचन. मी तुम्हाला आता बाहेरचं किचन दाखवणार आहे. असं हे सेपरेट बाहेरचं किचन आहे. वर पत्रा आहे. हे बाहेरचं किचन कट्टा थोडा मोठा आहे. आणि मला स्वयंपाकाला जे साहित्य लागतं ते इथं मी ठेवलं आहे. चटणी, मीठ, शेंगदाण्याचा कूट, साखर, चहा पावडर, चमचे वगैरे बाहेरच ठेवले आहेत, कारण सारखं आत जावं लागतं आणि आणावं लागतं. दोन्ही किचनची सगळी साफसफाई करायला मला 2 दिवस गेले. आणि आता रात्रीचा सगळा स्वयंपाक झाला आहे. आमची जेवणं झाली आहेत. संध्याकाळची भांडी घासून झाली आहेत. आणि रात्रीचे 11 वाजले आहेत. आणि 11 वाजता मी व्हिडिओ शूटिंग करत आहे. ॲक्वासुद्धा बघा आतून बाहेरून छान स्वच्छ केलं आहे. सगळी भांडी घासून ठेवली आहेत. रोजच रात्री मी माझं किचन असं स्वच्छ ठेवते. त्यामुळे किचन स्वच्छ ठेवलं की झुरळं होत नाहीत, मुंग्या होत नाहीत. बेसिनच्या खाली कांद्या बटाट्याचे जाळे आहे, टप आहे. टपामध्ये मी खरकटी भांडी ठेवते. मला बेसिनमध्ये खरकटी भांडी ठेवलेली आवडत नाहीत. अनारशाला तांदूळ भिजत घातले. इकडं खाली किचनच्या कडाप्यात थोडंसं साहित्य ठेवलंय. मसाल्याचा डबा, तूप, हळदीची भरणी, बोंबील, जाम, ग्लास, कप, कॉफीचे मग, मिक्सर. आणि इथं खाली तेलाचा डबा आहे. चपात्यांसाठी हॉटकेस आहे, टोपली आहे, सिंगलची शेगडी आहे. मी खाली बसूनच स्वयंपाक करते. त्यानंतर बघा इकडं खिडकी आहे. पहिल्या किचनची, आतल्या किचनची खिडकी. या खिडकीचा मी असा वापर केला आहे.
FM ठेवलाय, पाण्याच्या बॉटल ठेवल्यात, चाकू ठेवलेत, किचनमध्ये लागणारे चाकू ठेवलेत. इथं सुद्धा मी पेपर अंथरलाय. पेपर अंथरला की छान दिसतं आणि स्वच्छ सुद्धा राहतं. धुरळा झाला की पेपर बदलता येतात. तर असं हे छोटंसं किचन आहे. इथंपर्यंत किचन आहे. हा दरवाजा आहे. अंधार झालाय. बाहेर सगळा अंधार आहे. वर पत्रा आहे. हे किचन घराच्या नंतर बांधल्यामुळे या किचनवर पत्रा आहे. आतमध्ये सगळा स्लॅब आहे. इकडं किचनला लागूनच अशी एक छोटी रूम आहे. इथं चूल आहे, पाणी तापवतो आणि मटण सुद्धा मी चुलीवरच करते. वॉशिंग मशीन आहे, पिठाची गिरण आहे. उद्याच्याला गव्हाचं पीठ नाही त्यामुळं थोडंसं गव्हाचं दळण दळलंय. तर असं हे किचनला लागूनच रूम आहे. तर तुम्हाला माझा दिवाळीचा साफसफाईचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. माझं किचन आवडलं का ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. माझी ही किचनची मांडणी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. एवढी भांडी आहेत, साफसफाई करायला त्रास होतो, पण किचन बघताना एवढं छान वाटतं ना. आमच्या घरी कोणी आलं तर किचन खूप छानही म्हणतात आणि मला सुद्धा असं ऐकल्यावर खूप आनंद होतो. कारण डब्यामधलं सर्व साहित्य काढून ठेवलं होतं. मग डब्यामध्ये भरल्याशिवाय तरी झोपायचं कसं. आणि सकाळी उठलं की सकाळची परत कामं चालू होतात. त्याच्यामुळं रात्री सगळं आवरूनच झोपलं की बरं वाटतं. आणि सकाळी उठल्या उठल्या पसारा बघितला की आपली सुद्धा चिडचिड होते आणि घर स्वच्छ बघितलं की आपल्याला पण प्रसन्न वाटतं. काम करायला सुद्धा उत्साह येतो. बरीच जण मला विचारतात की एवढी भांडी कशाला ठेवल्यात, एवढी भांडी तुम्हाला लागतात का, बिनकामाची स्वच्छता करायला किती त्रास होत असेल. पण घरात भांड्याशिवाय शोभा येत नाही. घरात भरपूर साहित्य असले तरच ते घर दिसते. रिकामे घर दिसत नाही. मी जर काही खरेदी करायला गेले तर मला किचनसाठी काही ना काहीतरी दिसतंच आणि मी घेऊनच येते. किंवा मला शोकेसच्या वस्तू तरी दिसतात आणि त्या मी घेऊनच येते. मला घर सजवायला खरंच खूप आवडतं आणि घर नीटनेटकं ठेवायला सुद्धा खूप आवडतं. असं छान किचन बघितलं की किती छान वाटतं ना. ओव्हनला जागा नाही म्हणून ओव्हन मी तिथं खाली ठेवलाय. कपाटावर पेपर हातरले की मग धूळ साठली की आपल्याला पेपर बदली करायला येतात आणि कपाटही खराब होत नाही. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.